वळूया पुढल्या बातमीकडे. खासदार निधीचा ओम राजे निंबाळकरांनी हिशोब मांडला. मला मिळालेल्या निधीतील एकही पैसा शिल्लक नाहीये. खासदार निधीच्या बाबतीमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. निधीची मुदत 5 वर्षांची असते असंही यावेळेला बोलताना ओमराजे निंबाळकरांनी म्हटलं. मार्च 2029 नंतर निधी शिल्लक राहिला तर बोला असं देखील ओमराजे निंबाळकरांनी म्हटलं. जो त्या ठिकाणी निधी दाखवला जातोय की बाबा 18 कोटी मिळालेत, आता खरं तर 3 वर्षाचे 15 कोटी मिळायला पाहिजे होते, पण 3 कोटी जास्त कुठले मिळाले मला? तर माझ्या 19च्या पूर्वीच्या खासदाराने त्यांचा खासदार निधी खर्च न केल्यामुळं ते 3 कोटी रुपये मला आता वाढवून आलेत, म्हणून ते किती दिसते? 18 कोटी. मला वाटतंय ही सर्वसामान्य लोकांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 18 कोटी रुपये खासदार निधी प्राप्त झालाय. त्याच्यात मी 130 कामं प्रस्तावित केलीत. त्याच्यापैकी 21 कामं पूर्ण झालीत आणि त्याचा निधी वितरित झालाय. बाकीची कामं प्रगतीपथावर आहेत. 5 वर्षात ओमराजेला 19 ते 24 जो खासदार निधी मिळाला त्या खासदार निधीमधला एक पैसाही माझा अखर्चित राहिलेला नाही. तुम्ही ही माहिती MP लॅडवरनं काढू शकता.